चौथी गोष्ट जी त्यांनी सांगितली ती म्हणजे की जे लोकं हे रसायनाचं नित्य सेवन करतात. रसायन म्हणजे काय? केमिकल का? नाही. आजच्या भाषेतलं जे केमिकल आहे ते रसायन ते इथे अपेक्षित नाहीये. आयुर्वेदातली रसायन ही जी कन्सेप्ट आहे, ती म्हणजे काय? तर अँटीऑक्सिडंट, रिजनरेटिंग जे तुमच्या शरीराला, तुमच्या पेशींना नवचैतन्य देतात. अशा गोष्टींचं जर तुम्ही सेवन केलं, तर ते त्याला म्हणतात रसायन. म्हणजे ती औषधी सांगितली आहेत वेगवेगळ्या. जसं आमलकी रसायन आहे, ज्येष्ठमध यष्टी रसायन आहे, मेध्य रसायन आहेत. रसायनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. गोक्षूर म्हणजे गोखरू हे सुद्धा एक सुंदर रसायनाचं काम करतं. इतकंच काय तुमचं दूध आणि तूप एकत्र सेवन करणारे जी माणसं असतात ना, त्यांचं सुद्धा एक प्रकारे रसायनच हे सेवन होतं. च्यवनप्राश असतो, अमृतप्राश आहे. अमृतप्राश हे च्यवनप्राशच्या पुढचं व्हर्जन आहे बरं का, आपण जे बनवतो ते. ते सुद्धा खूप सुंदर तुमचं रसायन म्हणजे रिजनरेटिंग नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करत असतं. पण ठीक आहे, ते जरी नाही जमलं, तरी सुद्धा जे काही तुमच्या रोजच्या आहारातनं तुम्ही रसायन घेऊ शकतात, ती जरी तुम्ही घेत असलात, तरी सुद्धा त्याला म्हणतात, की नित्य रसायन सेवन करणं आणि अशांना सुद्धा आजार हे बाधत नाहीत.